ना टाइम बोलो. हॅलो. हा चालेल. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार प्रेक्षक हो. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करता करता प्रत्यक्षात चळवळ सुरू केली आहे आणि याच चळवळीचा एक भाग म्हणून कोकणी माणसांना बोध व्हावा म्हणून प्रेरणादायी व्यक्तींची मुलाखत लाईव्ह मुलाखत चर्चासत्रात सुरू केली आहे. तर मी गुरुनाथ सौदेव धरणे तुम्हा सर्व प्रेक्षकांचं आमच्या या लाईव्ह मुलाखती चर्चासत्रात सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत माननीय शुभम संतोष दोरकडे. शुभम सरांसाठी मी थोडक्यात माहिती सांगतो. शुभम सर सध्या BSc हॉर्टिकल्चरला लास्ट इयरला शिकत आहे. त्याचबरोबर गांडूळ खत, सेंद्रिय शेती, नर्सरी यावर काम चालू आहे. सर, तुम्ही तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केले आहे. खरंच सर, तुम्हाला सेल्यूट आहे. तर आपण मुलाखतीकडे वळूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही इतक्या कमी वयात शेती करत आहात. गांडूळ खत निर्मिती, नर्सरी यामध्ये कार्यरत आहात. याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण त्याआधी आपण कृषी पदवीधर व्हायचे असे तुमचे स्वप्न आणि आता कृषी महाविद्यालयात तुम्ही लास्ट इयरला शिकत आहात. काही दिवसात तुमचे स्वप्नही पूर्ण होईल. पण हे शिक्षण पूर्ण करत असताना तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले का? लागले तर त्या समस्यांवर तुम्ही कशी मात केली त्याबाबत सांगा. कॉलेज चालू असताना आर्थिक समस्याला सामोरे जावं लागलंच. आर्थिक समस्याला सामोरे जाताना कुटुंबाचं सर्वात मोठं योगदान मला लाभलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा, आर्थिक कुवत नसताना सुद्धा त्यांनी मला सपोर्ट केला त्या बाबतीत. त्यावर आर्थिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मी शैक्षणिक कर्ज केलं. शैक्षणिक कर्ज करून सुद्धा येण्या जाण्याचा खर्च किंवा तिथं राहण्याचा खर्च यात भागत नव्हते. म्हणून आम्ही पाऊस गेल्यानंतर, भात कापणी झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला करायचो. ती भाजीपाला पिकवून त्याची विक्री करून जे पैसे त्याच्यातून यायचे त्या पैशातून घरचं भागवून, वडील नोकरी करायचे परंतु एवढं सगळं शिक्षण करून घरदार सांभाळणं कठीण जायचं. म्हणून एवढी भात झाल्यानंतर जे पीक घ्यायचो ते पिकातून जेवढे पैसे यायचे त्यातून घर चालवून थोडेफार पैसे मी तिकडे वापरायचो शिक्षणामध्ये. आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये कंपा आणि शेती योजना होती. या योजनेअंतर्गत कॉलेजमध्ये भाजीपाला लागवड किंवा फुलशेती असेल ती लागवड करून आम्हाला थोडेफार पैसे मिळायचे. हो. या तुमच्या शैक्षणिक संघर्षात तुमच्या कुटुंबाचे योगदान कसे बरे लाभले याबाबत 2 शब्द सांगा. कुटुंबाचे योगदान म्हणजे आई वडील दोन्ही शेतात काम करायचे. बाबा कामावर जाऊन कधी सुट्टी असेल त्या दिवशी सकाळी शेतात जायचे पाणी घालायला लवकर, आणि दिवसभर ते सुट्टी असताना सुद्धा दिवसभर शेतात असायचे. आई तर घरातलं सकाळचं काम झाल्यावर शेतात जायचे, शेतात दिवसभर काम करायचे आणि मग यायचे. आणि शेतमाल तयार झाल्यावर जो आम्ही शेत माल काय पिकवत असतो तो तयार झाल्यावर सकाळी त्याची काढणी करून संध्याकाळपर्यंत ती विक्री आमच्या घराजवळच करायची. हे सगळं झाल्यावर ती दुसऱ्या दिवशीही त्याच दिनक्रमाने सगळी कामं करायची. त्याचबरोबर कुटुंबाचं सपोर्ट असल्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण होण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे हे माझ्या कुटुंबामुळे. तर माझा पुढील प्रश्न असा आहे, आज कोकणातील जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. रासायनिक खताचा वापर वाढला आहे. पण मग तुम्ही गांडूळ खताकडे का बरं वळला? गांडूळ खताचे फायदे आमच्या प्रेक्षकांना सांगा.
गांडूळ खताचे फायदे तर अनेक आहेत, परंतु गांडूळ खतामध्ये जमिनीचा पोत सुधारतो, जमीन सुपीक होते, त्याचबरोबर जमिनीची भौतिक आणि जैविक ही सुधारणा होते. त्याचबरोबर जमिनीमध्ये जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती गांडूळ खतामध्ये वाढत जाते. त्याचबरोबर रासायनिक खतापेक्षा गांडूळ खते कमी खर्चिक किंवा वाहतूक करण्यास सहज वाहतूक करू शकतो आपण. त्याचबरोबर गांडूळ खतामध्ये मुख्य अन्नद्रव्यासह सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता ही मुबलक प्रमाणात असते. त्याचबरोबर ह्युमसचे प्रमाण अधिक असल्यामुळे गांडूळ खत हे सर्व पिकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर जमिनीची धूप जी होते ती गांडूळ खत टाकल्यामुळे जमिनीची धूप थोड्याफार प्रमाणात कमी करता येते. त्याचप्रमाणे गांडूळ खत आपण पिकांना दिल्यास त्या जागेवरची सूक्ष्म अन्नद्रव्ये हे टिकून राहतात आणि जमिनीचा सामू किंवा पाण्याचा सामू असेल तो संतुलित राहतो. त्याचबरोबर गांडूळ खत हे वापरण्यास अगदी सोपं किंवा वाहतुकीत सोपं असल्यामुळे गांडूळ खत हे फायदेशीर ठरतं. सर, माझा पुढील प्रश्न असा आहे की हे गांडूळ खत तुम्ही कशा प्रकारे तयार करता? यासाठी गांडूळ खत कोणकोणत्या बोला सर, बोला. बोला. यासाठी कोणकोणत्या गोष्टींची सर बोला बोला सर बोला. गांडूळ खत बनवण्यासाठी 3 पद्धतीने मध्ये बनवलं जातं. एक ढिगारा पद्धत, दुसरी बेड पद्धत आणि तिसरी खड्डा पद्धत. आम्ही शक्यतो आता सहजासहजी सगळीच लोक बेड पद्धतीमध्ये करतात किंवा त्याला कॉन्क्रीट पद्धत सुद्धा म्हणतात. ती बनवताना ती सहज उपलब्ध, म्हणजे बेड हे प्लॅस्टिकचे बेड हे सहज उपलब्ध होत असतात, त्यामुळे ती बेड ही पद्धत करण्यात अगदी सोयीस्कर जातं. ही पद्धत करण्यामध्ये प्रोसिजर अशी आहे की शेतामध्ये जे अवशेष असतात किंवा पालापाचोळा किंवा घरातले आपले वेस्टेज असते ते एकत्र जमवून ठेवायचे. त्याच्यावर आपलं शेण असतं, शेणाची स्लरी, शेणाचं पाणी करून त्याच्यावर टाकायचं. मग ते 2 ते 3 दिवसात सकाळ संध्याकाळ टाकल्यावर ते कुजत जातं आणि ते कुजून झाल्यावर ते आपण बेडमध्ये टाकावं, प्लॅस्टिक बेडमध्ये टाकावं. प्लॅस्टिक बेडमध्ये सुद्धा टाकताना त्याचे 15-15 सेंटीमीटरचे थर करायचे. 15 सेंटीमीटरचा आपला वेस्टेज असेल, शेतीमाल वेस्टेज किंवा घरातला वेस्टेज असेल, तो आपण 15 सेंटीमीटर टाकावा. त्याच्यानंतर मग शेणखत हे साधारण 15 ते 20 दिवसाच्या पुढचं असावं, पूर्णपणे सुकलेलं असावं. आपण वेस्टेज टाकल्यावर किंवा काडी कचरा का टाकल्यावर त्याच्यावर 15 सेंटीमीटरचं शेणखत टाकावं, पुन्हा 15 सेंटीमीटरचं काडी कचरा टाकावा. असा करून पूर्णपणे बेड भरून घ्यावा. बेड भरून झाल्यावर त्याच्यावर हलकेसे पाणी द्यावे, म्हणजे आतली जी हीट आहे, आतली जी गरमी आहे ती पूर्णपणे कमी होते. आतली हीट पूर्णपणे कमी झाल्यावर शक्यतो 2 ते 3 दिवस पाणी मारत राहावे, पूर्णपणे आतला हीट कमी करावी, म्हणजे बेड गार राहील. ही बेड आहे तो आपला पूर्णपणे गार झाल्यावर त्याच्यावर गांडूळ सोडावे. गांडूळ सोडताना त्याच्या मुख्य प्रजाती 2 आहेत, आयसेनिया फोएटिडा आणि युडिलस ज्युनिया. ह्या मुख्यत्वे प्रजाती वापरल्या जातात गांडूळ खतासाठी. आपण गांडूळ टाकल्यावर त्याच्यावर त्याची मॉइश्चर आहे, त्याचं पाण्याची आर्द्रता आहे, पाणी आतमध्ये 80 ते 90 70 ते 80% पाणी आपण त्याच्यावर मॉइश्चर असला पाहिजे, आतमध्ये ओलावा असला पाहिजे, म्हणजे शेणखतामध्ये आपण जे काय टाकू त्याच्यामध्ये. आपण गांडूळ सोडल्यापासून 2.5 ते 3 महिन्यामध्ये पूर्णपणे गांडूळ खत तयार होतं. आणि गांडूळ खत एकदा तयार झाल्यावर त्यावर पाणी देणं बंद करावं. पाणी दिल्याचं बंद केल्यावर पूर्णपणे सुकत जातं आणि सुकलं की ते बेडमध्ये पूर्णपणे ढिगारा करून ठेवायचा. ढिगारा करून झाल्यावर ते गांडूळ खत बाजूला काढून चाळणीमध्ये चाळून व्यवस्थित साठवणूक करून ठेवायचं. सर, तुम्ही खूप छान माहिती. बोला बोला सर. अशा प्रकारे बेड पद्धत ही केली जाते. त्याचप्रमाणे ढिगारा पद्धत आणि खड्डा पद्धत ही सुद्धा आहे यामध्ये.
सर, तुम्ही खूप छान माहिती देत आहात. तर माझा पुढील प्रश्न असा आहे, कोकणातील शेतकऱ्याने रासायनिक खताचा वापर टाळावा यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? रासायनिक खताचा आता आजकाल आपली रासायनिक खताचा वापर वाढत आहे. त्यातच आपली कोकण भूमी ही डोंगराळ आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्याकडे पाऊस हा जास्तच पडत असतो. त्यामुळे जमिनीची धूप ही अधिकच होत असते. त्यामुळे जमिनीचा कर्ब हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यात आणखी रासायनिक खताचा वापर हा वाढत चालला आहे. पूर्वी कसं असायचं की लोकांकडे गुरं किंवा कोंबडे ह्या थोड्याफार 2-3 तरी असायच्या प्रत्येकाकडे. आता कोणाकडे गुरे किंवा कोंबड्या वगैरे असं कोण पाळत नाही. त्यामुळे शेणखताची उपलब्धता आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी असल्यामुळे जमिनीचा कर्ब तर कमी आलायच. त्याचप्रमाणे रासायनिक खताचा वापरही त्यावर वाढला आहे. पेस्टिसाइड म्हणा, कीटकनाशक याचा वापर वाढला आहे. त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. रासायनिक खताचा वापर जर वाढत गेला असा तर आपली जमीन नापीक होऊ शकते. शेतकऱ्यांकडे रासायनिक खत जे वापरतो शेतकरी, काही शेतकऱ्यांकडे त्याचा पुरेसा ज्ञान किंवा पुरेशी माहितीही नसते. कसा वापरावा, कोणत्या प्रकारे वापरावा, कोणतं केमिकल कुठे वापरावं, कीटकनाशक कुठे वापरावं याची पुरेशी माहिती नसल्यामुळे जमिनीची जमीन नापीक होत चालली आहे. यावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त सेंद्रिय खताकडे आपण वळलं पाहिजे. गांडूळ खत म्हणा, शेणखत म्हणा, पोल्ट्री मॅन्युअर म्हणा, म्हणजे कोंबडी खत म्हणा किंवा बकरीचं जे लेंडी आहेत ती म्हणा, अशा प्रकारचे वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. त्याचबरोबर पिकांमध्ये ट्रॅप क्रॉप करणे, त्या ट्रॅप क्रॉप केल्यामुळे जास्तीत जास्त कीटकनाशकांची बचत होते. आपल्या कीटकनाशकांची खर्च तेवढा वाचतो. त्याचबरोबर सापळे वापरणे, चिकट सापळे म्हणा किंवा फळमाशीचं ट्रॅप म्हणा, यावर अशा अशा प्रकारे आपण नियोजन केलं तर खर्च कमीच येऊ शकतो. त्याचबरोबर जीवामृत असो किंवा नीम ऑइल असो किंवा वर्मी वॉश असो, अशा प्रकारचे जर जैविक आपण कीटकनाशक वापरली तर आपल्या खर्चातही बचत होईल. त्याचप्रमाणे जमीन सुपीक राहण्यास मदत होईल. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त सेंद्रिय खताकडे आपण वळलं पाहिजे. पुढे तुम्ही कृषी महाविद्यालयामध्ये शिकत आहात. कोकणातील विद्यार्थी कृषी शिक्षणाकडे वळावेत याबद्दल तुम्ही काय सांगाल? कृषी शिक्षणाबद्दल वळावे सगळे आता शेती करणं सोडत आहे. परंतु शेती जर सोडली तर आपण अन्न तरी काय खाणार असा विषय होतो. आपण शेती म्हटलं की आपण भात शेती कोकणात एवढाच विषय राहतो. तर शेती म्हटलं की भात शेती आपल्या कोकणात एवढाच विषय नाही, फुलशेती आहे. मसालेजन्य पदार्थ चांगल्या प्रकारे आपल्याकडे होतात. फळबागा होतात, आंबा काजू आता तर कितीतरी लोक चांगल्या प्रमाणात करत आहेत, सेंद्रिय पद्धतीने करत आहेत. त्यात खूप स्कोप आहे. त्याचबरोबर मत्स्यपालन आहे. अशा प्रकारची बागायती किंवा फुलशेती किंवा भाजीपाला केला तरी. हॅलो 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 अशा प्रकारची शेती केली तरी आपल्याला कमी बाकीच्या ह्याच्यापेक्षा चांगले पैसे मिळू शकतात. नियोजनात्मक शेती केली पाहिजे. पुढे सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात. तर माझा पुढील प्रश्न, तयार झालेल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी तुम्ही काय करता किंवा काय केले? आम्ही तयार झालेला जो विक्री माल आहे तो आम्ही थेट शेतकरी म्हणजे आम्ही ते डायरेक्ट कस्टमर असाच आम्ही विकतो. शक्यतो कोणी मध्ये दलाल वगैरे घेत नाही. आम्ही जो भाजीपाला असो किंवा कलिंगड किंवा झेंडू हा डायरेक्ट आम्ही आमच्या घराजवळच विकतो. त्यामुळे ते बाहेर गेले.
काही नेटचा प्रॉब्लेम आला आहे. थोड्या वेळ येतील. थांबा. हॅलो. हॅलो. हॅलो सर. हा बोला. बोला सर, बोला. हॅलो. हॅलो. हॅलो सर, बोला. हॅलो. हॅलो. हॅलो सर, आवाज येतोय का? हॅलो. हॅलो सर, आवाज येतोय का? हा येतोय, आता येतोय. ठीक. हा येतोय हा येतोय. हा सर, बोला. तयार झालेला शेतमाल आहे तो आम्ही जास्तीत जास्त डायरेक्ट आमच्या कस्टमरकडे पर्यंत पोहोचवतो. म्हणजे कस्टमरलाही फ्रेश माल आणि चांगल्या प्रतीचा माल भेटतो. त्याचबरोबर हॅलो सर. हा. मी प्रश्न विचारतो. तयार झालेल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी तुम्ही काय करता किंवा काय केले त्याबद्दल सांगा. तयार झालेला शेतीमाल हा आम्ही शक्यतो डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचवतो. म्हणजे कलिंगड असो किंवा भाजीपाला असो किंवा अन्य पीक असो, भेंडी किंवा गवार, कोणतेही पीक असो, ते जास्तीत जास्त डायरेक्ट शेतकऱ्यावर आपलं कस्टमर पर्यंत पोहोचवतो. त्यामुळे कस्टमरला फ्रेश माल आणि चांगल्या प्रतीचा माल मिळतो. आणि डायरेक्ट कस्टमरला कमी पैशामध्ये मिळाल्यामुळे त्याचंही सॅटिस्फॅक्शन होतं आणि आमचा जो शेतमाल आहे तो चांगल्या दराने गेल्यामुळे आमचंही समाधान होते. तर माझा पुढील प्रश्न असा आहे. आता तुम्ही रोपवाटिका अर्थात नर्सरी सुरू केली आहे. या नर्सरी बाबत सांगा. या नर्सरीमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारची रोपं तयार करता त्याबाबत सांगा. नर्सरी सुरू करण्याचं कारण असं आहे की आपल्या कोकण विभागामध्ये तरी कुठे मोठ्या प्रमाणात अशी नर्सरी नाही, रोपवाटिका नाहीये आवाज की कमी जी का रोपं येतोय? तयार करण्यात येईल. आणि इथं जर बघितलं तर शेतकऱ्यांची मागणी आहे, पण भेटण्याची, परंतु त्या प्रतीची किंवा त्या गुणवत्तेची रोपं इथे मिळत नाहीत. मी इथे रोपं तयार करण्याचा विचार केला आणि त्यानुसार मी यंदाच रोपवाटिकेला सुरुवात केली आहे. त्यामध्ये कलिंगड, झेंडू, वांगी, मिरची, फुलकोबी आणि कोबी इत्यादी इत्यादी प्रकारची रोपं मी बनवतो. आणि त्याला शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आल्यामुळे भविष्यात वाढवण्याचा विचार आहे माझा. त्याचबरोबर शेतकऱ्याला कमीत कमीत रोपं आणि चांगल्या दर्जाची रोपं मिळतील याच्यावर मी जास्तीत जास्त भर देत आहे. कारण बाजारात भरपूर प्रकारची बियाणं आहेत, परंतु ती किती प्रमाणात त्यांचा रुजवा आहे किंवा ती कुठून जरी आली तरी ती किती प्रमाणात उत्पन्न देऊ शकतात याची सुद्धा माहिती किंवा एखादी जर बियाणं आलं, म्हणजे कुठे शेतकरी बियाणं घ्यायला जात असेल, त्याबद्दलची पूर्णपणे किंवा लागवडीची पूर्णपणे माहिती शेतकऱ्याला नसते. हीच माहिती किंवा लागवडी संदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर एखादी कस्टमर आला तर त्याला सहजरित्या समजावतो. सर, खूप छान मुलाखत चालू आहे. प्रेक्षकांचा रिस्पॉन्सही खूप छान येत आहे. तर माझा पुढील प्रश्न, कोकणातील शेतकऱ्याने शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे, याबाबत तुम्ही काय सांगाल? शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आजकाल आपण बघताय पाऊस कधी पडतो, थंडी कधी चालू होते, थंडीमध्येच वाटते, पावसाचं काय खरं नसतं. त्यामध्ये
आपले जे भात शेती आहे शेती आहे ती कितपत आपल्याला साथ देते हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपलं उत्पन्न निघण्यासाठी आपल्याला शेतीबरोबर शेतीपूरक आपल्याला व्यवसाय करणं गरजेचं आहे. त्याच्यात कुक्कुटपालन म्हणा किंवा शेळी पालन म्हणा किंवा अन्य गायी पालन म्हणा, दूध व्यवसाय म्हणा किंवा मत्स्यपालन किंवा अजून शेतीपूरक कृषीचे मध्ये अजून धंदे आहेत ते आपण करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला शेतीमध्ये जरी थोडंफार कमी उत्पन्न आलं किंवा पावसामुळे किंवा कोणत्याही आपल्याला नुकसानीला सामोरे जायला लागलं तरी त्यात आपल्याला भरून काढता येतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे असे आहे की आपण जरी गायी पालन केले किंवा कोंबडी पालन केले तरी त्याचा आपल्याला फायदा हा डायरेक्ट शेतीमध्ये होऊ शकतो. म्हणजे आपण जर कोंबडी वगैरे पाळली, गायी पाळली दुधासाठी, म्हशी पाळल्या तर त्याचं शेण आहे ते आपण शेतामध्ये वापरू शकतो. त्याचबरोबर गोमूत्र आहे. गोमूत्राचा चांगला वापर हा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा गोमूत्रामध्ये आणखीन सूक्ष्म मूलद्रव्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आपण गोमूत्राचा वापर वेगवेगळ्या प्रकारे शेतीमध्ये करू शकतो. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय जर केला त्याचा फायदा नक्कीच शेतीला किंवा जोडधंदा केला शेतीमध्ये आणि किंवा वेगवेगळे कुक्कुटपालन किंवा गाई म्हशी पालन केलं तर त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्याला हो. शेतीमालासाठी जी दलालशाही सुरू आहे ती मोडीत काढावी असे तुम्हाला वाटते का? नक्कीच दलालशाही मोडीत काढलीच पाहिजे. कारण जे शेतकरी आपले जे शेतीचा खर्च असेल ते करून जे आपण शेत पिकवतो तो खर्च सुद्धा काही वेळेला निघत नाही. दलाल आहे तो त्या शेतीमध्ये किंवा वास्तविक जे रेट असेल त्याप्रमाणे रेट लावतो. शेतीला खर्च असेल किंवा शेतीचं जे आर्थिक वर्षभराचा खर्च असेल तो सुद्धा शेतकऱ्याला काही वेळा निघत नाही आणि कस्टमरला किंवा गिरायकापर्यंत फ्रेश माल येईल याची शाश्वत कोण देऊ शकत नाही किंवा चांगल्या क्वालिटीचा माल येईल याची शाश्वता मिळत नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला कमी फायदा किंवा दलालाला जास्त फायदा होत असल्यामुळे ही प्रथा मोडीत काढली पाहिजे. छान सर. कोकणातील काही लोक आपली जमीन परप्रांतीयांकडे विकत आहे. आपली जमीन आपल्या जवळ शाबीत राहावी या चळवळीच्या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? आपली जमीन आपल्याकडे राहिली पाहिजे या चळवळीच्या मुद्द्यावर मी सहमत आहे. कारण जर आपली जमीन आपण दुसऱ्याला विकली तर आपण आपल्याच जमिनीत नोकर म्हणून राहू शकतो किंवा आपली जी पुढची पिढी आहे भावी पिढी आहे जर आपण जमीन विकली आपली किंवा आपली जमीन विकली तर भावी पिढी कसं काय करणार? त्यांना जर उद्योगधंदे किंवा काय करायचं असेल तर ते कुठे जाणार? ते जर मुंबईला किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ शकते. तर आपल्या ठिकाणी आपल्या जर वास्तव करायचं असेल आपलं इथे वास्तव टिकवून ठेवायचं असेल तर आपल्या जमिनी ह्या शाबूत राहिल्या पाहिजे. हा सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आहात. एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या कोकणात पुन्हा एकदा सोनं पिकवण्यासाठी अर्थात शेती पिकवण्यासाठी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? हॅलो 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 रिपीट कर. हॅलो क्वेश्चन रिपीट कर. हा ठीक आहे. एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या कोकणात पुन्हा एकदा सोनं पिकवण्यासाठी अर्थात शेती पिकवण्यासाठी काय केले पाहिजे असं तुम्हाला वाटते? कोकणात पहिल्यासारखी शेती पुन्हा येण्यासाठी किंवा पहिल्यासारखी शेती पुन्हा करण्यासाठी नियोजनबद्ध शेती करणं गरजेचं आहे. नियोजनबद्ध शेती म्हणजे काय? आता सुरुवातीला आपण पेरणी करतो. ती पेरणी कोणत्या हंगामात केली पाहिजे? आता
समजा कलिंगडचा सीझन असेल तर कलिंगडचा सीझन कोणत्या आपली तोड कधी होणार आहे हे जर नियोजन आपण करून जर कलिंगड लावलं तर आपल्या मालाला रेट दरही जास्त मिळतो आणि आपला मालही दलालाकडे न देता संपला जातो. त्याचप्रमाणे चांगले पैसेही मिळतात. त्याचबरोबर शेती नियोजन म्हणजे कलिंगडचं झालं, हे झेंडू असेल किंवा आपल्या शिमगा किंवा आपले गणपती सण असेल, दिवाळी सण असेल, दसरा सण असेल, त्यावर योजना करून बरोबर त्यावेळेला आपण तोडी केली किंवा त्यावेळेला आपली तोड येत असेल तर शेतकऱ्याला दरही चांगला मिळतो आणि कस्टमरचंही चांगल्या प्रकारे सॅटिस्फॅक्शन होतं. त्याचबरोबर नियोजनबद्ध शेतीमध्ये दुसरा असा पॉईंट आहे की शेती करणं हे काटकसरीने किंवा नियोजनबद्ध केलं पाहिजे. म्हणजे किती प्रमाणात आपण खत टाकलं पाहिजे किंवा कोणते औषध कधी मारलं पाहिजे किंवा कोणकोणते आतमध्ये त्यामध्ये कोणकोणते प्रॅक्टिसेस आहेत त्या व्यवस्थित केल्या पाहिजे किंवा कीटकनाशक स्प्रे असेल किंवा काही अजून आतमध्ये असेल ऍग्रिकल्चरच्या ऍक्टिव्हिटीज त्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. त्याचबरोबर मार्केटिंगचा विषय आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या हाताळता आला पाहिजे. कोणत्या वेळेला कोणता माल काढणे किंवा कोणत्या दराने देणे हे शेतकऱ्याला माहीत असलं पाहिजे किंवा मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचे रेट चालू आहेत आणि आपण स्वतः किती रुपयाने देतो हेही कळणं तितकेच गरजेचं आहे. त्याचबरोबर पारंपरिक पिके घेण्याबरोबरच मसालेजन्य पदार्थ आहेत, काजू, आंबा, कोकम, नारळ ही पिके होतच आहेत. ही पिके वाढवलीच पाहिजेत. त्याचबरोबर फुलशेती, आणखीन वेगवेगळ्या प्रकारची शेती, फुलशेती म्हणा किंवा मत्स्यपालन म्हणा किंवा कुक्कुटपालन किंवा दुग्ध व्यवसाय म्हणा, या प्रकारची ही शेती आपल्याला केली पाहिजे त्यामध्ये. त्याचबरोबर आपल्या कोकणामध्ये बांबू, साग किंवा या प्रकारची पिके आहेत. या प्रकारचे जे आपण बांबू वगैरे, साग वगैरे बघतो कमी प्रमाणात आहेत. बांबू तर कोकणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे बांबू लागवड करणं हे थोड्या प्रमाणात वाढलं पाहिजे अशी माझी प्राथमिक वैदिक हे आहे. नियोजनबद्ध शेती केली तर पूर्वीप्रमाणे शेती होईल किंवा हॅलो 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 सर. हॅलो हॅलो हा हॅलो सर. नियोजनबद्ध शेतीमध्ये शेतीची लागवड, त्याचं व्यवस्थापन आणि त्याची काढणी ही नियोजन करूनच केली पाहिजे. तर आपल्याला शेतीमध्ये पूर्णपणे सक्सेस येऊ शकतो, पूर्णपणे त्याचा फायदा होऊ शकतो, चांगला दर मिळू शकतो. म्हणून शेतीमध्ये नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर माझा पुढील प्रश्न, कोरोनाचे संकट ओढावले असताना शहरातील चाकरमणी शेतीकडे वळला आहे आणि अजूनही वळत आहे. नोकऱ्या नाही राहिल्यात. यावर तुमचे काय मत आहे? कोकणात पूर्वीपासून अशी प्रथा मला तरी बघायला मिळते की कोकणातल्या घरातला एकतरी माणूस हा मुंबईला कामाला असतो किंवा अन्य ठिकाणी कामाला असतो. तर कोकणातील कुटुंबाने स्वतः सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन काहीतरी कोकणामध्ये केलं तर कोकणाचं नावही मोठं होईल किंवा उद्योगधंद्यात उतरायला पाहिजे असं माझं मत आहे. त्याचबरोबर शेती ही करणं गरजेचं आहे. शेती बरोबर अजूनही उद्योगधंदे आहेत ते आपण कोकणामध्ये राहून आपल्या कोकणाच्या वातावरणात करू शकतो. त्यामुळे मुंबईला किंवा अन्य ठिकाणी जाण्यापेक्षा आपण कोकणाचं नाव मोठं करणे किंवा कोकणात उद्योगधंदे आणले पाहिजे. सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात. तर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे
आम्ही जनजागृती करता करता प्रत्यक्षात चळवळ सुरू केली आहे. या चळवळीबद्दल तुम्ही काय सांगाल? ही चळवळ प्रत्येक घराघरात पोचावी गरजेचे आहे का? ही चळवळ घराघरात पोहोचणे नक्कीच गरजेचं आहे, कारण हे चळवळ विकास मराठी माणसांना एकत्र आणण्याचे, त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर भावी पिढीला उद्योगधंद्यामध्ये आणण्याचे किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचे चांगले काम ही चळवळ करत आहे. हॅलो 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 सर. हॅलो सर. हॅलो सर, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो सर. हा बोला सर. हॅलो, क्वेश्चन रिपीट करा. ठीक आहे. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात चळवळ सुरू केली आहे. या चळवळीबद्दल तुम्ही काय सांगाल? ही चळवळ प्रत्येक घराघरात पोहोचणे गरजेचे आहे का? ही चळवळ अर्थातच प्रत्येक घराघरात, प्रत्येक घराघरातून पोहोचणे गरजेचं आहे, कारण ही चळवळ आहे ती विकास कामाबरोबरच मराठी माणसाला सक्षम बनण्याचे किंवा त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचे, राहण्याचं कार्य, महान कार्य ही चळवळ करीत आहे. त्याचप्रमाणे मराठी माणसाला एकजूट करण्याचे काम किंवा त्यांचे काय प्रश्न असतील, अडी अडचणी असतील, त्या सोडवण्याचे काम ही चळवळ करीत आहे. त्याचबरोबर भावी पिढीला उद्योगधंद्यामध्ये आणण्याचे किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही ही चळवळ करीत आहे. त्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये तरुणांना, बेरोजगारांना संधी कशी मिळेल किंवा त्यांना कसं उद्योगधंद्यामध्ये उतरवता येईल याचं मार्गदर्शन घरातलं ही चळवळ करीत आहे. त्याचबरोबर कित्येक लोकांचे अडीअडचणी समजून त्यावर उपाययोजना करण्याचे महत्वाचे कार्य ही चळवळ करीत आहे. म्हणून ही चळवळ घराघरात पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. तर माझा पुढील प्रश्न असा आहे, तुमच्यासारख्या कृषी शिक्षण घेतलेल्या प्रगत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोकणातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल असे तुम्हाला वाटते का? नक्कीच. जर आपल्या कोकणामध्ये सहजासहजी पारंपरिक शेती ही भातशेती आहे. त्यानंतर मग आंबा, काजू किंवा नारळ, पोपळी ह्यासारखी पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु कित्येक तरी शेतकरी आहेत की त्यांना अजून योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा आपल्यासारखे किंवा माझ्यासारखे असतील शेतकरी, ते भात कापणीनंतर वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात. त्यांना शेतीबद्दलची माहिती असते, परंतु आजकाल शेतीमध्ये बरेच प्रगती झाली आहे, बरेच नवीन नवीन गोष्टी येत आहेत. त्याची माहिती देणं किंवा कोणकोणत्या उपाययोजना करावी लागते, तर कीटकनाशक कोणती फवारायची, कोणता रोग कधी येतो याबद्दलची माहिती देणं किंवा त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. ही माहिती समजावून सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पिकांची माहिती किंवा पिकांची लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आता सहदेव धरणे बोलत आहेत. हॅलो, हाय शुभम, कसा आहेस? आजची मुलाखत माझ्या मुलाने घेतली, त्याबद्दल काही चुकलं सर क्षमस्व. मायबाप कोकणी माणसांना विनंती करतो की आज माझ्या मुलाने मुलाखत दिली, त्याला एक संधी देतो की कसं यायचं समाजासमोर. माझा आवाज येतो ना शुभम? हो, येतो. हॅलो. हा, तर
खूप खूप छान मार्गदर्शन केलंस आणि खरोखरच आजच्या आदर्श पिढी तरुण पिढी समोर एक आदर्श घालून ठेवलाय. खरोखरच तुला सलाम आहे आमचा, लाख लाख सलाम. आणि तुझ्यासारखे खरोखरच उमदे त्या रक्ताचे तरुण पुढे आले पाहिजे आणि या कोकणाचा विकास झाला पाहिजे. तत्पूर्वी तुझ्या आई वडील किंवा तुझे नातेवाईक त्यांना कॅमेरा समोर आणलं तर बरं होईल, थोडं खूप बरं वाटेल. त्यांना बोलव. एक मिनिट. आहेत का तिथे? हा चालेल चालेल चालत होते. तर मायबाप रसिक प्रेक्षक हो, आज शुभम सारखी तरुण मुलं आज या चळवळीसाठी आणि खरोखरच पुढे यायला पाहिजे. काळाची गरज आहे की आज कारण तरुण म्हणजे भावी पिढीचं. शुभम आले की सांग मला. हा आलेत का? हा हा येऊ दे. खरंच खरंच जेवढं शब्द तुला कमी पडतील तुझे कौतुक करण्यासाठी. एवढी तुझी कामगिरी आहे. शिक्षण घेता घेता हे सर्व गोष्टीकडे वळलं म्हणजे बाप रे बाप. किती शब्द बोलायचे की तुझ्याबद्दल. खरोखरच मी किती दिवस बघतो की शुभमची मुलाखत घ्यायची आहे, शुभमची मुलाखत घ्यायची, पण काही गोष्टीमुळे त्या घडलं. पण आज योगायोग आला आणि खूप खूप चांगलं झालंय. आलेत का आई वडील? घेऊन ये कॅमेरा समोर घेऊन. हा एवढे चालेल. तर खरोखरच या चळवळीसाठी तुझं खूप मोलाचं सहकार्य लागेल, कारण आपल्याला भावी पिढीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि खरोखरच याची या शेतीचे महत्व आपल्या तरुण पिढीला किंवा भावी पिढीला हे कळलंच पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. तर एक प्रश्न एक राहिलाय, तुला विचारतो आता. हा विचारा विचारा. घरातलो एक चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि या चळवळीत कोकणातील प्रत्येक घरातला माणूस चळवळीत उतरला पाहिजे. आणि ह्या आपली कोकणी माणसाला तू या चळवळीबद्दल म्हणजे ही चळवळ आवश्यक आहे का, आणि हे जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी आपल्या कोकणी माणसाला काय आव्हान करशील, आणि ह्या चळवळीला तुझं काय सहकार्य असेल, कशा प्रकारे सहकार्य, हे बोलल्यानंतर आपण तुमच्या आई वडिलांशी चर्चा करूया. एक मिनिट. हा हा नंतर घे प्रश्न. बोलू आई आधी बोलतो. एक मिनिट. हा बोला बोला. चळवळीच्या उपक्रमामध्ये हातभार हा सगळ्यांचा लागलाच पाहिजे, कारण ही चळवळ बरोबर लोकांना किंवा बरोबर लोकांच्या अडचणी आहे त्याच्यावर तोडगा काढण्याचे किंवा त्याच्यावर उपाययोजना करण्याचे काम करत आहे. बरोबर. विकास हा एकट्याने करून होत नाही, त्याला सर्वांचा हातभार लागणं हे गरजेचं आहे. बरोबर त्यामुळे सगळ्यांनी जर ह्या चळवळीत सहभागी झालं तर नक्कीच कोकणाचा विकास हा आता होतोय त्यापेक्षा अधिक पटीने होऊ शकतो. बरोबर बरोबर. खूप खूप छान माहिती दिलीस आणि खरोखरच तुझे खूप विचार चांगले आहेत, कारण या वयात एवढ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे बहुत क्या बात आहे. खूप खूप बरं वाटलं. आता आपल्या तुमच्या खरोखरच ज्यांनी हे तुला जे घडवलं, जे काय संस्कृती वगैरे तुला दिली, आणि या स्तरापर्यंत तुला जे काय तुझं मार्गदर्शन ज्यांचं लाभलं त्या पितृदेवताला आणि मातृदेवताला समोर बोलेन मी त्यांच्याशी. हा नमस्कार सर, कसे आहात? बरे आहात ना? हो बरं. कसे? हा, आज शुभमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी तेवढीच कमी आहे. आणि शुभमचं खरोखरच शिक्षण घेता घेता, कारण मुलं कृषी क्षेत्राकडे वळत नाही, तरी शुभम कृषी क्षेत्राकडे वळून आज जे खरोखरच शिक्षण घेता घेता हे गांडूळ खताची निर्मिती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय खत शेती व हे जे नर्सरी हे चालू आहे ते खरोखरच अभिमानास्पद आहे. आणि आम्हाला खूप खूप त्याचा अभिमान आहे कोकणी माणसाला. सर, आज शुभम आज जे खरोखर खूप चांगलं करतोय, याबद्दल शुभम बद्दल तुम्ही काही सांगू शकता? काय सांगू शकता आपण? हो, आता शेतामध्ये भरपूर सगळं काय प्रकारची मेहनत करतो. सर्व शेतामध्ये सगळं. बरं, बोला बोला. हा 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 अभ्यास असतो, सगळ्या काही गोष्टी असतात, त्याच्यातून तो वेळ काढून ते सगळं करत असतो.
तर शुभम बद्दल तुमचं मत कसं आहे? म्हणजे शुभमला खरोखरच लहानपणापासून या त्याच्यामध्ये खरोखरच, आणि हे तुमचे संस्कार आहेत आणि तुमचे त्याला जे काय बाळकडू पाजलंय त्या बाळकडूचा खरोखरच उपयोग होतोय. शुभम खरोखरच आता खूप चांगलं काम करतोय, प्रगती करतोय. तुम्ही कसे समाधानी आहात काय गोष्टीमध्ये? आम्ही या गोष्टीमध्ये समाज खूप त्याला या गोष्टीचा संपूर्ण हे सगळं आभार आहे. हा, आवड आहे त्याला आणि सगळं काय तोच हा. बघतोय सगळं हे. अरे वा 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 वा. त्यातून पुढे जायचा तो मार्ग. असाच शुभम पुढे जाऊ दे, ही सर्वांची तुमची इच्छा तशी आमची सुद्धा इच्छा आहे. खूप खूप म्हणजे मला सुद्धा अभिमान वाटतो शुभमचा, माझ्यापेक्षाही तुम्हाला वाटणार अभिमान. तर असा पुत्र व्हावा, जन्मा यावा तुमच्या, खरोखर तुमच्या कुटुंबात. हे खरोखर भाग्यच आहे, कारण अशी मुलं आज येणं गरजेचं आहे. आज खरोखर त्यांनी क्रांती करणं, ही बदल करणं खरोखरच खूप छान प्रगती करतोय. धन्यवाद सर. शुभमच्या मातोश्रीना पुढे बोलवा, त्यांच्याशी बोलायचं थोडं. नमस्कार मातोश्री, शुभमच्या मातोश्री, तुम्हाला खूप खूप मनापासून दंडवत नमस्कार. कशा आहात तुम्ही? छान आहात ना? हा, हो हो, खरं खूप खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. खरोखरच जो मुलगा आज या वयात या गोष्टी पार पाडतोय, खरोखरच चांगलं करतोय काम, जे खरोखरच आवश्यक आहे ते काम, चांगल्या गोष्टी करतोय. शिक्षण घेता घेता खूप आम्हाला अभिमान वाटतोय. या तुमच्या मुलाची गोडवी तुम्ही कशी घाल, की मुलाबद्दल काय सांगाल तुमच्या थोडक्यात? बोला बोला, बरोबर बोला. त्याची कामं सगळी करून शिक्षण दिले घेत आहे. म्हणजे बोला बोला. काम शेती करून आम्ही बोला, तुम्ही तुमच्या शब्दात बोला, बिंदास, घाबरू नका, बिंदास. आम्ही तुमचेच आहोत, काही काळजी करू नका. बिंदास तुम्ही घरी जसे बोलता ना तसं बोला, आम्हाला चालेल. बिंदास बोला, बिंदास, तुमच्या मनातले बोला. जसं मुलावर बोलतो तसं आमच्यावर बोला, आम्हाला आवडेल, खूप बोलायला आवडेल. आणि आपले कोकणी माणूसच आहे सर्व, त्यामुळे खरोखरच खूप बरं वाटेल. कारण मातेचे जे बोल असतात ते बोलून किंवा त्याला भाषण देऊन होणार नाही, की खरोखर ते आतून आले तर आम्हाला खूप समाधान वाटेल. बोला तुम्ही भाषेत तुमच्या, बिंदास्त बोला, बोला बोला. शिक्षण घेऊन शेती करत आहे, याचा माझा अभिमान आहे. अरे वा, हा बोला. खरोखर किती छान असतं तुम्ही, खरोखर मस्त आहे. बोला बोला बोला, तुम्हाला जे जमेल ते बोला. अरे वा वा, बोला बोला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. वा वा, खूप खूप छान बोललास. खरोखरच मायबाप प्रेक्षक हो, जेवढं खरोखरच आई वडिलांचं जे वर आपल्या जे शुभ आशीर्वाद असतात ते खूप खूप महत्वाचे असतं. ज्यावेळी अचानक कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा पटकन असं होत नाही शुभम. पण खरोखर छान 2 शब्द बोलले, पण खूप मोलाचे बोलले, खूप आम्हाला बरं वाटलं. शुभम, आज तू अमूल्य वेळ देऊन खरंच शुभम, तुझं आज ह्या जे काय जे पदवी घेतोय कृषी क्षेत्रामध्ये, आणि जे आता खरोखर तू आता खूप चांगलं काम करतोय, तुझी खरोखरच आम्हाला आवश्यकता लागणार. कारण आपल्या भावी पिढीला आपल्याला घडवायचं आहे. घरातलं चळवळमधून आपण हेच सांगतो की आपली तरुण पुढे आपली आली पाहिजे. आणि आता नोकऱ्या नाही आहेत, तर आज जर उद्योगिक क्षेत्र जे आपण स्वतः कोकणात आपली जमिनी शाबूत ठेवून आपण एकमेकांना सहकार्य हे करू शकतो. त्यामुळे खरोखर तुझं नक्की मुलाचं मार्गदर्शन लागेल. तर आज तू स्वतःचा वेळ काढून अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल घरातलं टीमच्या वतीने तुझं खरोखरच एक तुझ्या कौतुकाची थाप सुद्धा मारतोय आणि तुझं आभार मानतोय. खरोखरच छान लोक बघ, किती कोकणी माणूस भरभरून बघत होता आणि भरभरून प्रतिसाद देत होता. आणि असंच करत जा. आमच्याकडून खूप खूप तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षक, काही मुलाला मी संधी देत होतो, मुलाला बघत होतं काय मुलाखत घेतो कशी घेते, त्या निमित्ताने शेवट मी लाईव्ह असतो पण आज मुलाखतीसाठी आलो शेवटच्या क्षणी, माफ करा.
तर अशाच एका हॅलो. प्रेरणादायी व्यक्तिमत्व. हा बोल 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 शिवम. हा बोल. मला बोलण्याचा एक तुम्ही संधी दिल्यामुळे तुमचे हे आभार. धन्यवाद धन्यवाद. खरोखरच खूप खूप तुझ्या वाटचाल आणि खूप खूप शुभेच्छा सोमेश्वर कला मंचाकडून, घरात टीम कडून आणि तुझ्या सर्व जी कोकणी माणूस आहेत त्यांच्याकडून सुद्धा, जे बघतायत आता तुला किंवा चर्चा करत होते कमेंट्स वगैरे टाकून, त्यांच्याकडून सुद्धा तुला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद शिवम. तर प्रेक्षक म्हणण्यापेक्षा आपला जवळचा कोकणी माणूस, तर माझ्या कोकणी माणसा, आज शुभमने खरोखरच चांगली माहिती दिली, खरोखरच मार्गदर्शन छानपैकी केलं. तर अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला घेऊन लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये पुढच्या जे आपल्या आठवड्यातून 2 वार आहेत, बुधवार आणि रविवार, त्यावेळी नक्कीच येऊ. तोपर्यंत बघा, मी रोजच सांगतो पण मला रोज मुलाखत घेण्यासाठी यायला म्हणजे आज मुलगा होता म्हणून आलो. तर अशाच कोकणातील आम्ही जाहीर केलेलं आहे की कोकणातील तिन्ही जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही प्रत्येक गावात ज्या समस्या असतील त्या आमच्या समोर मांडा, आम्ही नक्की वाचा फोडण्याचा प्रयत्न करू. आता आज शुभमने जो छान माहिती दिली, त्या दिवशी निसार वाघू सरांनी जो माहिती दिली आहे, किती आता आज ही 42वी मुलाखत आहे. तर प्रत्येक मुलाखतीमध्ये प्रत्येकाकडून काही काही बोध घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. हे कोकणी माणसाने मनावर घेऊन या गोष्टी बघितल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही घरातलो एक चळवळ हे युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केलं आहे. कुठलंही स्वार्थ नसताना निस्वार्थीपणे आम्ही सुरू केलेलं आहे. तर नक्की सर्व ज्या गोष्टी आहेत, प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांची, प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची जी मुलाखत आहे, जे काय बोध दिलेला आहे, ते नक्की तुम्ही समजा आज पाहायला मिळाली नाही तर अगोदर पाहायला मिळाली, नक्की तुम्ही घरातलो एक चळवळ जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि खूप खूप धन्यवाद. आणि जे जे काही गोष्टी तुम्हाला शिकता येईल, फक्त सगळ्यांनी सहकार्य करा. आणि युट्यूब चॅनल किंवा हे सगळं निस्वार्थीपणे करतोय, अजिबात स्वार्थ नाही. आपला माणूस, कोकणी माणूस पुढे आला पाहिजे त्यासाठी. तर तुमचा सर्वांचा अमूल्य वेळ घेतल्याबद्दल धन्यवाद, दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आजचं लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र संपलं असं जाहीर करतोय. पुढील येऊ पुढच्या वेळी दर आठवड्यात 2 वेळा, बुधवार रविवारी. आणि तसंच शुक्रवारी मी लाईव्ह येऊन ज्या ज्या काही समस्या मांडतोय त्या समस्याला तुमच्या गावात नक्की असेल तर पाठवा, नक्की वाचा फोडण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद सगळ्यांना. जे जे खरोखरच मायबाप प्रेक्षक कोकणी माणूस जे काय बघत होता आणि कमेंट्स वगैरे पास करत होता, त्याला खरोखरच आमचा सलाम. असेच पुढे आपण भेटू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, इतरांची सुद्धा काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.